गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण SST सोशल सायन्स पेपर 2 असतो त्यासाठी जे अध्यापन शास्त्रावर प्रश्न येतात ते बघणार आहोत. ज्यांचं डीएड प्लस BA झालेलं असतं किंवा BSc झालेलं असते ते दोघं पेपर देऊ शकतात. आता आणि ज्यांचं बीएड असतं ते तर सेकंड पेपर देतात. हे प्रश्न कसे असतात हे आपण काळजीपूर्वक बघूया. प्रश्न पहिला काय आलेला आहे बघा. एक धारणा की विज्ञान के लिए एक तकनीकी दिमाग की आवश्यकता होती. म्हणजे काय, एक धारणा का विज्ञान विषय शिकण्यासाठी काय होती, तकनीक दिमाग की आवश्यकता होती. और लड़कियां तथा महिला तकनीक चीजों से निपटने में सक्षम नाही होती. म्हणजे हा प्रश्न काय म्हणतोय का जे विज्ञानाची जी तकनीक आहे त्यासाठी महिला सक्षम नसतात. म्हणजे याला काय म्हटलं जातं, आपण पेपर 1 मध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न बघितले होते. याला म्हणतात रूढीबद्ध धारणा. का मुली विज्ञानामध्ये चांगल्या नसतात किंवा गणितामध्ये चांगल्या नसतात, याला काय म्हटलं जातं, रूढीबद्ध धारणा. जातीवाद आहे का, निरक्षरता आहे का, अज्ञाता आहे का, याला काय म्हणतात, रूढीवाद. म्हणजे इथे पण तेच म्हटलंय का जे तकनिकी काम आहे ते महिला सक्षम नसतात निपटणे में, म्हणजे ते करण्यामध्ये. याला रूढीबद्ध धारणा असं म्हटलं जातं. पेपर 1 आणि पेपर 2 अध्यापन शास्त्र कॉमन असतं पण टॉपिक फार महत्वाचे असतात. आता प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा काय म्हणतोय, छात्रों के सामाजिक विज्ञान पाठ्यक्रम के गतिविधियों और अधिक आकर्षण बनाया जा सकता. म्हणजे काय, छात्रों को सामाजिक विज्ञान पाठ्यक्रम गतिविधिया म्हणजे जे आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही काय करणार, अधिक आकर्षक कसं पाहिजे, अधिक आकर्षक बनवण्यासाठी. आता पहिलं काय म्हटलेलं बघा, पहिलं ऑप्शन प्रौद्योगिक और मल्टीमीडिया संसाधनों को शामिल करे. म्हणजे काय, जर तुम्ही जे नवनवीन साधनं असतात मल्टीमीडिया साधनं ते जर तुम्ही अध्यापनामध्ये त्या गतिविध्या संबंधात जर वापरले तर चांगलं आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा, केवळ आलाय, केवळ सबसे महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनाओं को. म्हणजे काय करा, फक्त ज्या ऐतिहासिक महत्वपूर्ण घटना आहे आकड़ों पर ध्यान केंद्रित. म्हणजे कोणती घटना केव्हा घडली याच्या आकड्यांवर जर तुम्ही ध्यान केंद्रित, ते एवढं प्रभावी ठरेल का, तर अजिबात प्रभावी ठरणार नाही. तथ्य और आकड़ों को याद रखना. आता तुम्हाला माहिती आहे याद करणं, पाठांतर करणं, कंठस्थ करणं हे चालत नाही. आणि हे चौथं ऑप्शन बघा काय म्हणते, व्याख्यान के पक्ष में आलोचनात्मक सोच और चर्चा को कम करने से. आता जर तुम्ही व्याख्यानमध्ये किंवा आलोचनात्मक चिंतन जर कमी करून टाकलं तर उपयोगाचं आहे का, व्याख्यान कमी पाहिजे पण आलोचनात्मक चिंतन वाढवा पाहिजे होतं. पण इथे काय म्हटलंय, व्याख्यान में आलोचनात्मक सोच और चर्चा को कम करके. जर तुम्ही चर्चा कमी करून दिली आणि फक्त व्याख्यान देत राहिले तर उपयोगाचं आहे का, म्हणून ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट आहे. प्रश्न तिसरा आलेला आहे, समालोचनात्मक चिंतन. बघा, म्हणजे हे प्रश्न पेपर 1 मध्ये 2 मध्ये पण येतात, फक्त समजून घ्यावे लागतात, टॉपिक फार महत्वाचे असतात. सामाजिक विज्ञान में समालोचनात्मक सोच महत्वपूर्ण है क्योंकि. म्हणजे काय, सामाजिक विज्ञानामध्ये समालोचनात्मक जी सोच आहे ती महत्वाची का आहे त्या संदर्भात आलेला प्रश्न आहे. पहिला आता इथे काय होतो, पेपर थोडा टफ असतो सेकंड, पण त्याच्यामध्ये ऑप्शन असतात, पण जो अभ्यासू विद्यार्थी आहे तो पासच होतो. पहिला ऑप्शन काय दिले बघा, ये छात्रों की परीक्षा पास करने में मदत. आता आलोचनात्मक चिंतन असेल किंवा समालोचनात्मक चिंतन असेल, याचा उद्देश परीक्षेमध्ये पास करणं असा आहे का, अजिबात नाही. यासाठी आलोचनात्मक चिंतन करायला लावतात का. बी ऑप्शन काय म्हटलंय, ये छात्रों को सही उत्तर का अनुमान लगाने अनुमती देत आहे. आता आलोचनात्मक चिंतन काय म्हणतंय किंवा समालोचनात्मक चिंतन काय, तुम्ही फक्त अनुमान लावून चालणार नाही, ते तथ्य तुम्हाला माहित पडलं पाहिजे, ती घटना कशी घडली, ती समस्या. फक्त अनुमान लावून चालेल का, अजिबात नाही. म्हणजे बी ऑप्शन पण येणार नाही. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटलंय बघा, ये छात्रों को अधिक आसानी से जानकारी याद रखना. बघा इथे आले बघा, याद रखने में मदत करता. याद रखना असेल तर मग समालोचनात्मक चिंतन राहील का, तर अजिबात राहणार नाही. डी ऑप्शन काय म्हटलंय, ये छात्रों को उच्च स्तरीय सोच के लिए तयार करताय. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, उच्च स्तरीय कौशल्य वाढवण्यासाठी मदत करतं. म्हणजे जे डी ऑप्शन आहे ते चांगलं आहे या तिघांपेक्षा. आणि ई ऑप्शन काय म्हटलं बघा, ई ऑप्शन इथे दिलेले, ये समस्या समाधान करने की क्षमताओं को प्रोत्साहित करते. म्हणजे काय, एक समस्या सोडवण्यासाठी काय करते, समालोचनात्मक चिंतन असेल हे काय करते, प्रोत्साहन करतं. म्हणजे ई पण बरोबर आहे. म्हणजे फक्त डी आणि ई काय, हे दोनच ऑप्शन बरोबर आहेत. मग आपल्याला ज्या ऑप्शन मध्ये डी आणि ई आहेत ते आपलं उत्तर असेल ऑप्शन 4 मध्ये. बघा, डी आणि ई. तुम्ही परीक्षांसाठी विद्यार्थी तयार केलं म्हणजे ते समालोचनात्मक होत नाही, त्यांना पाठांतर करायला लावलं समालोचनात्मक, आणि अनुमान लावणं
आलोचनात्मक चिंतन किंवा समालोचनात्मक चिंतन, आलोचनात्मक चिंतन हे काय म्हणतात का फक्त अनुमान लावून चालेल का, तर तुम्ही पूर्णपणे तिथे तथ्य समजलं पाहिजे. म्हणून डी आणि ई हे ऑप्शन उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 हा आलेला आहे लेव वाइगोस्कीचा सिद्धांत आहे ना, त्यालाच धरून आलेला आहे बघा. सामाजिक विज्ञान कक्षा में शिक्षण में द्वंद्वात्मक उपागम. द्वंद्वात्मक उपागम म्हणजे काय, आपण म्हणतो बघा चर्चा झाली पाहिजे किंवा संलग्नता, विद्यार्थी एकत्र आले पाहिजे, याला काय म्हटलं जातं, द्वंद्वात्मक उपागम. आपल्याला लेव वाइगोस्कीने सांगितलेलं आहे. का तात्पर्य म्हणजे काय, विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचं तात्पर्य काय आहे, या संदर्भात आलेला प्रश्न आहे. पहिलं काय म्हटलंय, ज्ञान के विकास की मुख्य विधि के रूप में विद्यार्थी और शिक्षक में वार्तालाप का प्रयोग करना. बघा म्हणजे काय, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये वार्तालाप झाला. वार्तालाप झाला म्हणजे काय, द्वंद्वात्मक उपागम झाला का नाही. मी तुम्हाला सांगितलं लेव वाइगोस्कीने काय सांगितलं, सामाजिक संपर्क निर्माण झाला पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन तर त्याच्यानुसार बोलतंय. दुसरं काय म्हटलंय, विद्यार्थी की रुची उत्पन्न करणं. आता बघा, रुची उत्पन्न करणे हे द्वंद्वात्मक जे उपागम आहे त्याचं उद्दिष्ट आहे का, ड्रामे का उपयोग करणं, अजिबात नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, अमूर्त अवधारणा को स्पष्ट करणे हेतु उदाहरण एवं सादृश्य का प्रयोग करणं, असं पण नाहीये. म्हणजे काय, अमूर्त अवधारणा स्पष्ट करण्यासाठी वापरलं जातं का द्वंद्वात्मक उपागम, कशासाठी वापरलं जातं, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांच्या मध्ये चर्चा आणि वार्तालाप झाला पाहिजे. पण तिसरा ऑप्शन पण योग्य आहे का, अजिबात नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों की भूगोल की समझ को समृद्ध बनाने के लिए, अजिबात नाही. म्हणजे हे ऑप्शन हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5 काय म्हणतोय बघा, शिक्षिका अपनी कक्षा के बच्चों को 4 समूह में विभाजित करके, म्हणजे काय, शिक्षकाने काय केलं, 4 गटामध्ये विद्यार्थ्यांना विभाजित करके जेल के स्रोत के नाम लिखने को देते. म्हणजे काय, विद्यार्थ्यांचे 4 गट केले आणि त्यांच्यामध्ये काय जेल के जे स्रोत आहे म्हणजे पाणी कसं मिळतं त्या संबंधी काय नावं लिहायला लावली. और उसके बाद प्रत्येक समूह जेल के स्रोतों पर चर्चा कराते. म्हणजे काय, ते नाव लिहायला लावले आणि त्याच्यानंतर काय केलं तिने, त्यांना गटामध्ये काय चर्चा करायची, कशावर, ते जेल के स्रोतवर चर्चा कराते. पाठ्य योजना के उपागम के तहत, पाठ्य योजना 5 के उपागम के तहत निम्न में से कौन सा सबसे प्रयास, बघा सबसे पहिले प्रयास करेगी. म्हणजे काय, आता तुम्हाला विचारलंय का शिक्षकाने काय करायचे, चर्चा करते, असं चर्चा करणारे हे आहे. पण सगळ्यात पहिलं काय असेल तिचा, आता मला एक सांगा, विद्यार्थी चर्चा केव्हा करतील, जर विद्यार्थ्यांना चर्चा करायची असेल तर फक्त अन्वेषण करून म्हणजे फक्त निरीक्षण करून भागेल का, मूल्यांकन करून भागेल का, विस्तार करणार. पण संलग्नता म्हणजे ज्या वेळा तुम्ही एकत्र करणार त्याच वेळा तीच पहिली पायरी असेल ना, कारण ज्या वेळा विद्यार्थ्यांना तुम्ही एकत्र घेणार तेव्हा चर्चा होईल ना. विद्यार्थ्यांना जर तुम्ही अन्वेषण करायला लावलं, पण ज्याचं त्याचं अन्वेषण नाही करायचंय, तुम्हाला चर्चा करायची तर तुम्हाला संलग्नता पाहिजे, म्हणजे एकत्र तर आले पाहिजे. म्हणजे पहिली पायरी काय असेल, सबसे पहिला प्रयास काय करेगी, विद्यार्थ्यांना एकत्र आणेल. बरोबर आहे का नाही, एकत्र आणल्याशिवाय ही गोष्ट घडेल का, अजिबात नाही. प्रश्न 6 काय म्हणतोय बघा, एक क्षेत्रीय भ्रमण केले विद्यार्थियों में कोण कौशल्य, बघा काय म्हटलं, एक क्षेत्रीय भ्रमण केले विद्यार्थियों में किस कौशल्य को पहिले विकसित करना चाहिए. म्हणजे काय, क्षेत्र भ्रमण तुम्हाला ईव्हीएस मध्ये पण येतं का, कोणतं कौशल्य विकसित होतं, कोणतं कौशल्य विकसित होतात ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांना म्हणजे आपण म्हणतो थोडक्यात सहल किंवा निरीक्षण करायला घेऊन जातो, कोणतं कौशल्य विकसित होतं, विश्लेषण कौशल्य होतं का, प्रयोग कौशल्य होतं का, तर्क कौशल्य होतं का, काय होतं, अवलोकन कौशल्य विकसित होतं. ज्या वेळा आपण क्षेत्रीय भ्रमण करत असतो विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्याची संधी मिळते, अवलोकनाची संधी मिळते. त्याच्यानंतर प्रश्न 7 काय म्हणतोय, काळजीपूर्वक बघायचं. शिक्षक द्वारा सामाजिक विज्ञान के प्रश्न में, बघा शिक्षक द्वारा सामाजिक विज्ञान के प्रश्न में म्हणजे 60% भार खुली राय वाले प्रश्न, खुली राय वाले म्हणजे काय, आपसारी प्रश्न, खुली राय वाले प्रश्नों को दिया जाता है. म्हणजे काय, सामाजिक विज्ञान विषयामध्ये 60% असे प्रश्न विचारले जातात का विद्यार्थी आपले मत मांडू शकतील, खुली राय वाले दिया जाता है. इस नीति के माध्यम से शिक्षक छात्रों को किस कौशल्य को जांचना चाहता है. म्हणजे तुम्हाला एवढं विचारलंय का सामाजिक विज्ञान असेल किंवा कुठल्याही विषयामध्ये 60% जे प्रश्न असतात ते काय असतात, खुले अंतवाले असतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचार व्यक्त केले पाहिजे. मग हे का समाविष्ट केले जातात या संबंधी आलेलं आहे. का समाविष्ट केले जातात, लेखन कौशल्याचा विकास होण्यासाठी का, अजिबात नाही.
आंतवैयक्तिक कौशल्य. आंतवैयक्तिक म्हणजे तुमच्या भावना नाही, बरोबर आहे का? स्वतःबद्दल माहिती घ्या का, मी या ग्रहावर का आलो, यासाठी का आलो, यासाठी नाही, तर कशासाठी केले जातात खुल्या 60% जो भाग आहे तो खुल्या अंतवाला कशासाठी केला जातो? तार्किक चिंतन व सृजन कौशल्यात, म्हणजे तार्किक चिंतन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि डी ऑप्शन काय म्हटलंय? अनुप्रयोगात्मक एवं प्रस्तुती, म्हणजे जे तुम्ही शिक्षण घेतलंय त्याचा तुम्ही व्यावहारिक याच्यावर प्रयोग करतात, प्रस्तुती कसे करणार, कौशल्य कसं निर्माण होणार, या संबंधी आलेला प्रश्न. म्हणजे काय, तुमचं सी आणि डी ज्या ऑप्शन मध्ये असेल ते तुमचं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन बघा, तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये सी आणि डी दिलेले हे तुमचं उत्तर आहे. आता कसं बरोबर असतं हे मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगितलेलं आहे. आता प्रश्न 8 काय म्हणतोय? सामाजिक विज्ञान विषय की प्रकृति के संबंधी निम्न में से कौन सा कथन सही है? म्हणजे काय, सामाजिक विज्ञानाची जी प्रकृती आहे त्या संबंधी कोणतं कथन सही आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिले काय म्हटलंय हे बघा, सामाजिक विज्ञान एक गत्यात्मक विषय जो वादविवादवर परिचर्चा को उत्पन्न करताय. म्हणजे काय, सामाजिक विज्ञान बरोबर आहे. सामाजिक विज्ञान म्हणजे काय, आपण समाजाचं निरीक्षण करून मागे कसे राजे होते, आता काय बदल झाले, या संबंधी आपण वादविवाद म्हणजे चर्चा करू शकतो, बरोबर आहे. बी ऑप्शन काय म्हटलंय? सामाजिक विज्ञान केवल आलेलं, केवल व्यक्तिगत मानवी संबंधों पर विचार किया जा सकता है, न की व्यक्तिगत कार्यों के. म्हणजे काय, फक्त व्यक्तिगत जे संबंध आहे त्याच्यावरच विचार होतो बा, आणि व्यक्तीच्या कार्यावर विचार होत नाही. कसं काय, व्यक्तीच्या कार्यांवर पण विचार होतो, बरोबर आहे का नाही? राजा असतील, महाराज असतील, कोण कशा प्रकारे वर्तन होतं या संबंधी पण विचार होतो. पण इथे काय म्हटलं, केवळ म्हटलंय. म्हणजे बी ऑप्शन पण तुमचं येणार नाही. सी ऑप्शन काय म्हटलंय? सामाजिक विज्ञान मुख्य रूप से अंतर्निहित विषय जिसका केंद्र बिंदू खोज एवं प्रयोग आहे. म्हणजे सामाजिक विज्ञानाचा उद्देश काय आहे? का विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? खोज. म्हणजे काय, सामाजिक इतिहास. आता आपण उदाहरणार्थ इतिहास आहे, इतिहासाचा सगळ्यात महत्वाचा बिंदू काय? खोज करणे, नवीन माहिती आपल्या पुढच्या पिढीला देणे, हा आहे का नाही उद्देश, बरोबर आहे का नाही? म्हणजे ए आणि सी तर बरोबर आहे. आणि डी ऑप्शन काय म्हटले? सामाजिक विज्ञान क्षेत्र बहुती संकुचित आहे. आता संकुचित कसं काय? योग्य आहे. संकुचित म्हणजे खोटं आहे बा, खरं आहे किंवा नाही असं नाही, संकुचित नाहीये. केवळ प्राथमिक स्तर पर योग्य. म्हणजे काय, फक्त विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच इतिहास विषय शिकवा किंवा सामाजिक विषय शिकवा असं चालेल का? तर तो काय आहे, आपल्या मानव समाजासाठी मोठ्या ठिकाणी सुद्धा तो उपयोगाचा आहे. पण इथे काय म्हटलंय? प्राथमिक स्तरावर. म्हणजे काय, डी ऑप्शन पण तुमचं चुकीचं दिलेलं. म्हणजे काय ऑप्शन तुमचं बरोबर पाहिजे? ए आणि सी ज्याच्यामध्ये असेल ते तुमचं उत्तर असेल. बघा, ऑप्शन ए मध्ये तुम्हाला ए आणि सी दिलेले, मग कोणचा सही आहे? फक्त ए आणि सी. अशा प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह पण काढता आले पाहिजे. 14 डिसेंबरचा पेपर आहे हा. किती डिसेंबरचा? 14 डिसेंबरचा. त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा. प्रश्न 9 काय म्हणतोय? निम्नलिखित में से कौन से प्रश्न आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देंगे? म्हणजे आता तुम्हाला खाली ऑप्शन भरपूर दिलेले आहेत. आता तुम्हाला काय विचारलंय का, खालीलपैकी असे कोणते ऑप्शन आहेत त्याच्याने आलोचनात्मक चिंतन होईल? आलोचनात्मक म्हणजे विद्यार्थी त्यांचे विचार प्रकट करू शकतील. आता कोणते असे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये विचार प्रकट करू शकतील? आता आपण बघूया. पहिला ऑप्शन काय म्हटलं बघा, ये वे विभिन्न तरीके क्या है जिनके द्वारा सरकार को स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने हेतु कदम उठा सकते. म्हणजे काय, चर्चा कीजिए. बरोबर. म्हणजे पहिला ऑप्शन काय म्हणते, आपल्याला जे सरकार आहे ते स्वास्थ्य म्हणजे आपल्या आरोग्य संबंधी काळजी घेण्यासाठी काय योजना तयार करणार, काय काय कदम उठवणार या संबंधी चर्चा करा. आता चर्चेमधून फक्त एकच उत्तर येईल का अनेक उत्तर येतील? म्हणजे काय झालं, पहिला ऑप्शन आलोचनात्मक चिंतनाला महत्वाचा आहे, म्हणजे त्याच्याने होईल. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय, अमेजॉन की तुलना में, जे अमेजॉनचं जंगल आहे, अमेजॉन की तुलना में गंगा नदी में प्रदूषण मानव जीवन को व्यापक रूप से प्रभावित करेगा, कथन कीजिए. म्हणजे काय, अमेझॉन आणि गंगा नदी याच्यावरचे प्रदूषण आहे व्यापक रूप से कशा प्रकारे प्रभावित करतो याच्यावर चर्चा जांच कीजिए. म्हणजे काय, विद्यार्थी चर्चा करतील, हे पण चांगले. म्हणजे याच्याने पण काय होईल, आलोचनात्मक चिंतन वाढेल. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटले, ब्राझील एवं भारत की भूमी आकृती में भेद वर्णित कीजिए. म्हणजे काय, ब्राझील आणि भारताची जी भूमी आहे याच्या आकृतीमधील जो भेद आहे, मग आता विद्यार्थी भेद वेगवेगळे वर्णन करू शकतात का नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे आकृतीमधील भेद कुठे काय असेल, त्याच्यानंतर हा भेद वेगवेगळा, म्हणजे आलोचनात्मक चिंतन वाढेल, बरोबर आहे का नाही?
त्याच्यानंतर डी ऑप्शन काय म्हटले, हिमालय की महत्वपूर्ण विशेषता का वर्णन कीजिए, म्हणजे हिमालयाची महत्वपूर्ण विशेषता काय आहे. मग कोणी सांगेल सर तिथे चांगल्या चांगल्या वनस्पती बघायला मिळतात, फिरण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे, थंड हवामान आहे, म्हणजे वेगवेगळे उत्तर येतील. आणि ही ऑप्शन काय म्हणते, मुघल प्रशासन में जमीनदार की भूमिका क्या थी. आता मला सांगा, आता काहींना काय वाटेल सर ही पण बरोबर आहे, पण महत्वाचं काय आहे, मुघल प्रशासन में म्हणजे काय, मुघल काळामध्ये जे जमीनदार होते त्यांची भूमिका काय होती. आता जमीनदार होते त्यांची भूमिका काय होती म्हणजे काय, जे पुस्तकामध्ये लिहून दिलेले तेच तुम्ही सांगणार. म्हणजे इथे आलोचनात्मक चिंतन होईल का, आलोचनात्मक चिंतन होईल का, जे पुस्तकामध्ये लिहून दिलेलं आहे तेच तुम्ही रिपीट करणार, म्हणजे तुमचं आलोचनात्मक चिंतन झालं का, अजिबात नाही. म्हणजे आलोचनात्मक चिंतन म्हणजे काय, तुम्ही तुमच्या परीने विचार काय करतात. पहिल्या ऑप्शन मध्ये पण तुम्ही तुमचं मत मांडू शकतात, बी मध्ये पण तुमचं मत मांडू शकतात, सी मध्ये पण आकृती संबंधात तुम्ही मत मांडू शकतात, हिमालय महत्वपूर्ण विषय असतात त्याच्या संदर्भात मत मांडू शकतात स्वतःचं. पण मुघल प्रशासन मध्ये जमीनदाराची जी पद्धत होती त्याच्या संबंधी स्वतःचं मत मांडू शकतात का, अजिबात मत मांडता येणार नाही, कारण जे पुस्तकात दिलेले तेच तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे ई ऑप्शन तर तुमचं येणार नाही. तुमचे 4 ऑप्शन म्हणजे ए बी सी डी बरोबर आहे. ऑप्शन 3 मध्ये बघा ए बी सी डी आलेले आहेत, बघा आलेले आहेत उत्तर. प्रश्न 10 काय म्हटले बघा, प्रश्न 10 जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. एक शिक्षिका चाहती है कि छात्रों को ग्राम पंचायत जैसे सरकारी निकाय म्हणजे कार्यालय वगैरे असेल, कार्यालयासंबंधी माहिती घ्यायची. एक शिक्षिका चाहते छात्रों को ग्राम पंचायत जैसे सरकारी कार्यालय के कामकाज को समझने और निम्नलिखित में से कौन से आंकड़े संग्रहित का स्रोत प्रत्यक्ष और प्रामाणिक जानकारी प्रदान करेगी. म्हणजे शिक्षिकेला काय वाटतंय का विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती संबंधी माहिती मिळवायची, तर मग सगळ्यात महत्वाचं काय आहे. आता मला सांगा, ग्रामपंचायतीची तुम्हाला माहिती मिळवायची, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला शोधून काढायचं. आता अखबार लेख म्हणजे काय, विद्यार्थ्यांना जो पेपर आलेला आहे किंवा त्याच्या माध्यमातून माहिती देणं सोपं आहे का, अजिबात नाही. अध्ययन यात्रा बघा, अध्ययन यात्रा म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे ना त्या ऑफिसमध्ये घेऊन जा आणि त्यांना कसं कामकाज चालतं हे दाखवा, हे सगळ्यात बेस्ट आहे. जीवनी, जीवनी म्हणजे काय, आपण एखाद्या लेखकाने कोणी ग्रामपंचायतीचा कामकाजासंबंधी लिखाण काम केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना सांगा. पण त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट अध्ययन यात्रा आहे ना, कारण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तिथे घेऊन जाणार. आणि पाठ्यपुस्तक, पाठ्यपुस्तक म्हणजे काय, जे पुस्तकात दिलेलं तेच सांगा. पण सगळ्यात जे बेस्ट आहे ना कामकाज समजणे, मी विद्यार्थ्यांना कामकाज, आता बघा मतदानाचा आता खूप शाळांवर चालू आहे का प्रत्यक्ष मतदान कसं होतं तसं विद्यार्थ्यांना दाखवताय. म्हणजे अध्ययन यात्रा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्यांना देताय. प्रश्न 11, प्रश्न 11 काय म्हणतोय बघा, कक्षा में शिक्षक द्वारा पूछे गए निम्न में से कौन से प्रश्न अन्वेषणात्मक और आलोचनात्मक श्रेणी में आते. म्हणजे काय, या ऑप्शन पैकी असे कोणते प्रश्न आहेत का त्याच्याने अन्वेषण वाढेल, म्हणजे निरीक्षण क्षमता पण वाढेल आणि आलोचनात्मक चिंतन पण वाढेल. आता कोणते प्रश्न आहेत हे तुम्हाला सांगायचंय. आता बघा हे ऑप्शन काय म्हटलंय, हिमालय के सबसे दक्षिण भाग को क्या कहा जाता है. आता हिमालयाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात, एकच उत्तर सांगून देतील. म्हणजे याच्याने आलोचनात्मक चिंतन वाढेल का, अजिबात वाढणार नाही. सूर्य क्या सूर्य एक तारा आहे, क्यू म्हणजे बघा क्यू लागलेला आहे, सूर्य एक तारा आहे, मग का तारा आहे या संबंधी वेगवेगळे उत्तर येऊ शकतात, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटले, उत्तर मैदान उत्तरी मैदान में अधिक जनसंख्या निवास क्यू करते. म्हणजे काय, का बरं लोक, आता दिल्लीकडचे जे भाग असतात जास्त लोकसंख्या आढळते, का आढळते, मग तिथे हवामान असेल, मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती असेल, वेगवेगळे उत्तर येतील. म्हणजे सी ऑप्शन पण आलोचनात्मक चिंतनाला महत्वाचं आहे. आणि डी ऑप्शन काय म्हटले, पाक जेल संधी किन देशों के बीच, म्हणजे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये जी जेल संधी आहे, जेल संधी आहे ते कोणत्या देशांमध्ये आहेत, मग ते देशांचे नाव सांगून देतील. म्हणजे देशांचे नाव सांगितले म्हणजे काय, 2 देशांमध्ये असेल किंवा 3 देशांमध्ये असेल, एकच उत्तर मिळेल. पण सगळ्यात महत्वाचं काय, बी आणि सी ऑप्शनने आलोचनात्मक चिंतन होईल. आणि सगळ्यात महत्वाचं मग आपल्याला काय पाहावं लागेल, बी आणि सी जे असेल ते तुमचं उत्तर असतं. अशा प्रकारे हा पेपर असतो. आता तुमचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण. हा आलेला आहे राजा राममोहन राय यांच्यावर आलेला प्रश्न आहे. दिए गए कथनों पर ये और आर को पढ़े और उपयुक्त विकल्प चुने. म्हणजे बघा आता तुम्ही टॉपिक महत्वाचे असतात. राजा राममोहन राय ने कलकत्ता में ब्राह्मण समाज के नाम की एक सुधारवादी संघटन बनाया था. बरोबर आहे, कारण राजा राममोहन राय यांनी काय केलं होतं, एक संघटन बनवलेलं होतं कलकत्तामध्ये.
त्याच्यानंतर आर काय म्हणते, वो मानते थे की समाज में परिवर्तन लाना और अन्यायपूर्ण और तरीकों को छुटकारा पाना जरुरी आहे. म्हणजे काय, त्यांनी ही संस्था कशासाठी, ब्राह्मण समाजाची संस्था कशासाठी स्थापन केली होती, त्यांचं म्हणणं काय होतं का जे अन्यायकारी जे नियम आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, परिवर्तन लावलं पाहिजे, छुटकारा पाया जा सकता है, ते महत्वाचं आहे. म्हणजे दोघं ऑप्शन योग्य आहे आणि दोघं ऑप्शन काय करतात, एकमेकाशी संवाद करतात. कारण ब्राह्मण समाज स्थापन करण्याचा उद्देश काय, ज्या अन्यायकारक प्रथा आहेत त्या बंद होणे. म्हणजे काय झालंय, ये और आर दोनों सही आहे. ये की आर सही व्याख्या करताय. ऑप्शन एक हे तुमचं उत्तर आहे. या प्रकारे अशा प्रकारे प्रश्न 14 डिसेंबरचे होते. अवघड काहीच नसतं, पण सगळ्यात महत्वाचं पुस्तक वाचा. कारण मी पुस्तक वाचलं म्हणून मला हे सोडवतात, तुम्ही जर नाही वाचलं मग असं नाही. मग आता काही विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही टॉपिक घेणार का, मी टॉपिक घेऊन काय करू, मी समजा मी किती चांगलं वाचन केलं त्याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे माझ्या वाचनाचा. त्यामुळे तुम्ही पण स्वतः पुस्तक घ्या, 6वी 7वी 8वी याचे पुस्तक घ्या, विज्ञानाचं पण तसंच करा, तेव्हाच तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न सोडवता येतील. अध्यापन शास्त्र वाचलं म्हणजे तुम्हाला 20 ते 25 प्रश्न एवढे सोपे येतात का त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकतात. मग आपण असं समजायचं 20 प्रश्न मी परफेक्ट देऊ शकतो आणि बाकीचे 40 प्रश्न तुम्ही अंदाजे जरी केले तरी तुमचे 15 बरोबर येतात. म्हणजे 35चा स्कोर झाला SST किंवा सायन्स मध्ये तुम्ही हमखास पास होतात. CDP मराठी आणि हिंदीमध्ये काय करा, तुम्ही 80 पर्यंत जायचा प्रयत्न करा, 90 पैकी तुम्ही हमखास पास होणार आहेत.